एलपीजी घेऊन नंदादेवी जहाज भारतात पोहोचलं। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून गुजरातच्या वडिनार बंदरात जहाज दाखल। क्रूड ऑइल घेऊन जग लाडकी जहाजही पोहोचणार। राज्यात गॅस सिलेंडरचा काळा बाजार। नाशिकमध्ये गॅस सिलेंडरनं भरलेला ट्रक आढळला, तर संभाजीनगरात हॉटेलमधून 38 सिलेंडर जप्त। धुळ्यातही 7 घरगुती सिलेंडर जप्त। पुण्यातील चाकणमध्ये गॅस सिलेंडरचा सर्रास काळा बाजार। एचपीसीएल कंपनीच्या गेटवरच काळा बाजार। कंपनीच्या गेटवर उभ्या ट्रकमधून सिलेंडर काढत विक्री। जालन्यात गॅस एजन्सीच्या गोदामातून 110 सिलेंडरची चोरी। मंठा मार्गावरील उठवत शिवारातली घटना। गोदामातून चोरट्यांनी 110 भरलेले गॅस सिलेंडर केले जंपास। महानगर गॅसकडून हॉटेल आणि रेस्टॉरंटला पुरवण्यात येणाऱ्या गॅसमध्ये 20% कपात। हॉटेल चालकांच्या अडचणीत आणखी वाढ। आतापर्यंत मुंबईतील सुमारे 50% हॉटेल्स बंद। फक्त ओटीपीद्वारेच होणार पुण्यात घरगुती गॅसचं वितरण। पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। बुकिंगनंतर 96 तासांच्या आत सिलेंडर घरपोच देणे बंधनकारक। जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना। इराणचा दुबई विमानतळावर हल्ला। हल्ल्याचा व्हिडिओ समोर। हल्ल्यामुळे विमानतळावरील इंधन टाकीला आग। इराणची राजधानी तेहरानमध्ये स्फोटांचे मोठे आवाज। सादाबाद पॅलेस संकुलाजवळ स्फोट झाल्याची माहिती। स्फोटांचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट। इराणचा इस्रायलवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला। खैबर शेकन डागल्याचा व्हिडिओ IRGC कडून प्रसिद्ध। इराणच्या एरोस्पेस फोर्सनं शत्रूच्या तळानं केलं लक्ष्य। डोनाल्ड ट्रम्प यांना मित्र राष्ट्रांचा धक्का। हॉर्मुझ सामुद्रधुनीतून युद्धनौका तैनात करण्याच्या मागणीला थेट नकार। फ्रान्स, इंग्लंड, जपान, ऑस्ट्रेलिया या मित्र राष्ट्रांसह चीनचाही नकार। इराणच्या 7,000 लष्करी तळांवर अमेरिकेचा भीषण प्रहार। 90% क्षेपणास्त्र क्षमता नष्ट। ट्रम्प यांचा दावा। इराणला 5 मिनिटात उद्ध्वस्त करू शकतो, ट्रम्प यांची धमकी। काबूलमधील रुग्णालयावर पाकिस्ताननं केला हवाई हल्ला। अफगाणिस्तानचा आरोप। हल्ल्यात सुमारे 400 जणांचा मृत्यू झाल्याचा अफगाणिस्तानचा दावा। शिकूया AI ची क्रांती। चला करूया MSCIT।